नमस्कार मंडळी. आज आपण बघूया सी मध्ये इफ कंडिशन इफ स्टेटमेंट कशी लिहितात. तो त्याचा सिंटॅक्स असा आहे. इफ सम एक्सप्रेशन, काही एक्सप्रेशन असेल, मार्क्स इक्वल टू 40, नेम इज इक्वल टू कुमार, मार्क्स इज लेस देन इक्वल टू समथिंग, लास्ट इज ग्रेटर देन 25. सो ही कंडिशन जर ट्रू झाली तर मला काय करायचंय? सो त्याच्यामध्ये काय करायचंय इज मी या ब्रॅकेटमध्ये टाकतो. सो मला काय करायचं, मला पास प्रिंट करायचं. सो जर मार्क 20 पेक्षा जास्ती असले तर मला तिकडे रिझल्टमध्ये पास आला पाहिजे. जर मार्क 40 पेक्षा कमी असले तर तो काहीही प्रिंट नाही करणार. आता आपण दोन्ही कंडिशन मध्ये बघूया होतं काय. तर मी मार्क्सला मी 60 करतो आणि मी कोड रन करतो. तो आता पास झाले. 40 इज ग्रेटर देन 60 म्हणून पास झाले. So let's make it 10. So 10 is not greater than 40. आपण त्याचा आन्सर बघूया काय येतं. काहीही येत नाहीये. तो कोड रन झालाय, पण ह्याच्यामध्ये ती व्हॅल्यू ट्रू नाही आली, म्हणून कोड ह्याच्यामध्ये गेलाच नाही, म्हणून ब्लँक आउटपुट आलं. सो ह्या प्रकारे इफ कंडिशन चालतं. ठीक आहे. हे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ इफ स्टेटमेंट आहे. त्याला नीटपैकी प्रॅक्टिस करा. ओके.